रमेश नावाचा एक तरुण आणि उत्साही इतिहासकार एका लहान गावात राहायचा. त्याला प्राचीन संस्कृती आणि गूढ कथांमध्ये खूप रस होता. एके दिवशी त्याला एका जुन्या पुस्तकात निळ्या पर्वतांच्या मागे लपलेल्या एका अदृश्य खजिन्याची माहिती मिळाली. हा खजिना केवळ सोन्या चांदीचा नसून अमूल्य ज्ञानाचा होता असे त्या पुस्तकात लिहिले होते. रमेशने आपला अभ्यास सुरू केला. त्याने अनेक प्राचीन हस्तलिखिते तपासली आणि जुन्या मंदिरांना भेट दिली. त्याला समजले की खजिन्याचा मार्ग केवळ एका कोड्यांच्या मालिकेमधून जातो जे ज्ञानाच्या विविध पैलूंशी संबंधित होते. प्रत्येक कोड्यातून एक महत्त्वाचा विचार किंवा तत्वज्ञान प्रकट होत असे. परडी एका रात्री त्याला स्वप्नात निळ्या पर्वतांचे एक अस्पष्ट चित्र दिसले. त्या पर्वतांच्या पायथ्याशी एक प्राचीन वृक्ष उभा होता ज्याच्या फांद्यांवर काहीतरी कोरलेले होते. रमेशला कळून चुकले की हेच त्याच्या प्रवासाचे पहिले पाऊल आहे. राहुलने धोकादायक जंगल, उंच पर्वत आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या पार केल्या. वाटेत त्याला अनेक अडचणी आल्या पण त्याने हार मानली नाही. तो आपल्या ध्येयाकडे दृढनिश्चयाने वाटचाल करत राहिला. अखेरीस अनेक दिवसांच्या अथक प्रवासानंतर रमेश निळ्या पर्वतांच्या पायथ्याशी पोहोचला. तिथे त्याला तोच प्राचीन वृक्ष दिसला जो त्याने स्वप्नात पाहिला होता. वृक्षाच्या खोडावर कोरलेली गूढ चिन्हे त्याने वाचली आणि त्याला एक नवीन कोडं उलगडलं. त्या कोड्यातून त्याला एका प्राचीन गुहेचा मार्ग सापडला. दुसरं कोडं उलगडल्यावर रमेशने गुहेत प्रवेश केला. आतमध्ये त्याला एक भव्य आणि प्राचीन ग्रंथालय सापडले. हे ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचे ढीग नव्हते, तर ते हजारो वर्षांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा खजिना होता. त्यात प्राचीन भाषांमधील हस्तलिखिते, दुर्मिळ नकाशे आणि विस्मृतीत गेलेल्या संस्कृतींची माहिती होती. रमेशने त्या अमूल्य ज्ञानाचा अभ्यास केला. त्याने प्राचीन भाषा शिकून अनेक दुर्मिळ ग्रंथांचे वाचन केले. त्याला कळून चुकले की खरा खजिना सोन्या चांदीचा नसून तो ज्ञान, शहाणपण आणि अनुभवाचा आहे. त्याने हे ज्ञान जगासोबत वाटून घेण्याचा निर्णय घेतला. रामेश्वर आपल्या गावी परतला आणि त्याने तेथे एक शाळा उघडली. त्याने मुलांना आणि मोठ्यांनाही प्राचीन ज्ञान शिकवले. लवकरच त्याचे गाव ज्ञानाचे केंद्र बनले आणि दूरदूरहून लोक त्याच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागले.